रक्षा सुरक्षा याच्यासाठी ही रॅली काढण्यात आली। ह्यामध्ये लासलगाव डॉक्टर असोसिएशनच्या तर्फे मी सर्वांना ही विनंती करू इच्छितो की सर्वांनी हेल्मेट वापरा व गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका। फक्त 2 मिनिटाच्या मोबाईलसाठी एखाद्याचा जीव जाऊ शकतो। आपण जर मागच्या वर्षीचं लासलगावच्या परिसरात ॲक्सिडेंटचं प्रमाण बघितलं तर खूप वाढत चाललं आहे। कमीत कमी 15 ते 20 नवयुवकाचा याच्यात मृत्यू झाला आहे। त्याच्यामुळे होणारी त्यांच्या घरच्यांवर होणारा त्रास हा खूप मोठा असतो। म्हणून आपण सर्वांनी विदाऊट ड्रिंकिंग दारू न घेता व सीट बेल्ट वापरून किंवा दुचाकीवर हेल्मेट घालून प्रवास करावा ही लासलगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने मी सर्वांना नम्र निवेदन करतो, विनंती करतो। मागच्या वर्षी माझी जी जाव होती, आम्ही शेतामधनं घरी येत होतो। घरी येताना तो मुलगा इकून गेला, परत मागणं आला, आम्हाला दोघींना उडून दिलं। माझ्या जावेचा जागेवर जीव गेला। त्यांची 2 छोटे मुलं आहे। आज त्यांनी काय करावं, असं दारू खूप पिलेला होता तो मुलगा। आज त्या पोराची चुकी असताना आज आमच्या घरावर खूप दुःख झालंय। माझा मुलगा 3/11/2025 ला लासलगावकडून उगावला येत आमच्या मळ्यात येत असताना एक हायवाने त्याला उडवलं। त्याची काही चुकी नसताना त्याचा जीव गेला। मला एक विनंती करायची की समोरचे गाडीवाले हायवा किंवा कोणी असो त्यांनी व्यवस्थित चालावं आणि दारू पिऊन चालू नये हीच विनंती। 2 जानेवारी पोलीस स्थापना दिवस, त्या अनुषंगाने आज लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये बस स्टँड, मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी या ठिकाणी मोटरसायकल रॅली काढण्यात आली। सदर मोटरसायकल रॅलीमध्ये पत्रकार बंधू, लासलगाव डॉक्टर असोसिएशन तसेच पोलीस प्रशासन, व्यापारी बंधू यांच्या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला होता। सदर रॅलीमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाऊन आपण वाहन चालवताना काय काळजी घ्यायची, हेल्मेट वापरणे, रस्त्यामध्ये कोणते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वाहन उभे करणे किंवा आपल्यामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो हे लक्षात ठेवून वाहन चालवताना दारू पिऊ नये याबद्दल त्यांना सर्वांना सूचना दिल्या। तसेच दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट गाडी चालवणे, अतिशय वेगाने वाहन चालवणे याला जो दंड आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी त्यांना योग्य त्या सूचना दिल्या। आणि आता पुढील आमचा जो प्रोग्राम आहे रेजिंग डेच्या अनुषंगाने माननीय SP सर बाळासाहेब पाटील सर यांच्या संकल्पनेतून आता जो पुढील प्रोग्राम आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घेणार आहोत। धन्यवाद।